ही थेट दृश्य आपण बघतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य सीएसएमटी परिसरातून। या ठिकाणी मराठा आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। सीएसएमटी परिसरात चक्का जाम आंदोलन पाहायला मिळते। खरं तर कालपासूनच मराठा आंदोलक हे मुंबईत दाखल झालेले आहेत। या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित आहेत आणि मराठा बांधवांना खरं तर ही गर्दी कमी करण्यासाठी रॅपिड ॲक्शन फोर्स देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर खरं तर ही गर्दी पांगवण्यासाठी आता प्रशासनाच्या वतीने प्रयत्न पाहायला मिळत आहेत। गेली 2 दिवस मराठा बांधव हे मुंबईत ठाम बांधून या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात देखील मोठी वाढ करण्यात आलेली आहे आणि दंगल नियंत्रण पथक जे आहे ते देखील दाखल झालेले आहे। दंगल नियंत्रण पथक देखील आता या ठिकाणी सीएसएमटी परिसरात दाखल झालेले आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित आहेत। मराठा आंदोलक उपस्थित असल्यामुळे ही गर्दी पांगवण्यासाठी आता प्रशासनाच्या वतीने प्रयत्न पाहायला मिळते। सीएसएमटी परिसरात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। बीएमसी समोर मराठा आंदोलकांची मोठी गर्दी असल्यामुळे मराठा आंदोलकांमुळे खरं तर मुंबईत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी देखील निर्माण झालेली आहे। रॅपिड ॲक्शन फोर्स आणि यासोबतच दंगल नियंत्रक पथक देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। भाग्यश्री, काय सविस्तर माहिती? नक्कीच आपण जर बघितलं तर सीएसटी साल्टाच्या बाहेर रॅपिड ॲक्शन फोर्स लावण्यात आलेली आहे। दंगल नियंत्रण पथक देखील तैनात करण्यात आलेलं आहे। खरं तर आझाद मैदान इथे मोठ्या प्रमाणात चिखल झालेला पाहायला मिळतो, त्यामुळे अनेक जण आझाद मैदानात पोहोचले तर खाली बसायला त्यांना सोय नाहीये। त्याच्यामुळे अल्टिमेटली यांनी सगळ्यांनी रस्त्याचा मार्ग पत्करलेला पाहायला मिळतो। खरं तर काल रात्री जर आपण पाहिलं तर या सगळ्यांनी रस्त्यावर तसंच स्टेशनकडे झोपण्याचा मार्ग स्वीकारला होता। त्यांनी तिथेच पत्करलेल्या होत्या आणि अद्याप जर आपण बघतोय तर सध्या रॅपिड ॲक्शन फोर्स मागवण्यात आलेली आहे। प्रचंड गोंधळ गदारोळ तिथे माजलेला पाहायला मिळतोय। वाहतूक कोंडीला प्रचंड अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि संपूर्ण मराठा आंदोलन जो आहे तो रस्त्यावर पडलेला आहे आणि त्यामुळे दंगल पथक जे आहे ते पाचारण करण्यात आलेलं पाहायला मिळतंय सध्या तरी मिळतं। भाग्यश्री, खरं तर ही गर्दी जी आहे ती पांगवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आपण पाहतोय। मात्र आजचा दुसरा दिवस आहे। ही गर्दी जर आणखीन वाढली तर मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागू शकतो। भाग्यश्री, नक्कीच खरं तर आज शनिवार आहे आणि आपण बघतो की शनिवार सुट्टीचे दिवस असतात, त्यातच गणपती बाप्पाचा उत्सव सुरू आहे। अलीकडे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत। दुसरीकडे सीएसएमटी स्टेशनवर प्रचंड गर्दी आहे। चालायला सुद्धा सीएसएमटी स्थानकावर जागा नाहीये, एवढी मराठा आंदोलकांनी तिथे गर्दी केलेली आहे। तिथेच ते झोपलेले आहेत आणि काही आंदोलक जे आहेत ते आजच्या सकाळी बघतोय आपण ते आझाद मैदानाकडे वळलेली आहेत त्यांची पावलं। मात्र खाली प्रचंड चिखल आहे, पाऊस पडतोय मधनं, त्यामुळे या सगळ्याचा जो परिणाम आहे तो साहजिकच मराठा आंदोलकांवर देखील झाला आणि हे सगळे लोक आता सध्या रस्त्यावर थांबलेले पाहायला मिळतात। खरंच तर मी तिथे थांबले मुख्य कार्यालय आहे महापालिकेचं, मुंबई महापालिकेचं मुख्य कार्यालय समोरच त्यांनी हे रस्ते अडवलेले आहेत। त्यामुळे सगळा गोंधळ जो आहे तो निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्याचसाठी रॅपिड ॲक्शन फोर्स मागवण्यात आली आहे। त्याचबरोबर दंगल पथक देखील पाचारण करण्यात आलेलं पाहायला मिळतं। भाग्यश्री, खरं तर आधी 1 दिवसाची परवानगी होती। मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्यासाठी 1 दिवसाची मुदतवाढ देण्यात आली। त्यानंतर मुंबईत आजही खरं तर मराठा आंदोलक हे ठिय्या मांडून बसलेले आहेत। आणखीन मराठा बांधव आता मुंबईत येऊ शकतात अशी शक्यता देखील वर्तवली जाते। त्या अनुषंगानं खरं तर प्रशासन सज्ज आहे का भाग्यश्री? नक्कीच प्रशासन सज्ज नाहीये, कारण कालच प्रकाश सोलंकी यांनी लोकशाहीची घोषणा दिलेल्या माहिती 4 महिन्यापासून मनोज जरांगे पाटील आंदोलन करण्यासाठी आझाद मैदान इथे येणार हे सांगितलेलं होतं, तरी देखील प्रशासन झोपलेलं का होतं अशा पद्धतीचा प्रश्न प्रकाश सोलंकी यांनी स्वतः उपस्थित केला होता। याचबरोबर रोहित पवार यांनी देखील हा प्रश्न उपस्थित केलेला होता। तर 5,000 लोकांची परवानगी देण्यात आलेली होती, मात्र हे जे लोक आहेत ते 5,000च्या वरती आहेत। त्यामुळे यांना नेमकं कशा पद्धतीने यांना कंट्रोल करायचा याचा जो प्रश्न आहे तो आता पोलिसांसोबत देखील उभा राहिलेला पाहायला मिळतो। काल देखील सकाळी अशाच पद्धतीची वाहतूक कोंडी झाली। आजचा दुसरा दिवस आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आता 24 तास पूर्ण होतात। काल सकाळी 10 वाजता त्यांनी या आंदोलनाला सुरुवात केली होती। आज हा दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली, वाढवून मिळाले, मात्र त्या पद्धतीने पुरेशी जी काळजी घेणे
अपेक्षित होतं प्रशासनाने पोलिसांनी ती घेतलेली पाहायला मिळत नाहीये किंवा बघितलं तर गर्दी पण इतकी प्रचंड वाढलेली आहे की जो पोलीस बळ आहे ते कमी पडताना पाहायला मिळते. भाग्यश्री, खरं तर जर आपण पाहिलं तर ही एवढी मोठी गर्दी आहे, त्या अनुषंगाने ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी रॅपिड ॲक्शन फोर्स असू दे किंवा दंगल नियंत्रक पथक असू दे, या अनुषंगानं खरं तर जे मनुष्यबळ आहे ते कमी पडत असल्याचं चित्र आहे का? नक्कीच कमी पडतंय, कारण जेवढी गर्दी झाली त्याच्यापेक्षा हे बळ नक्कीच कमी पडतंय. काल जर आपण बघितलं तर पोलिसांनी साधारण 1500च्या वरती पोलीस फौजफाटा तैनात केलेला होता. 200च्या वर त्यांचे अधिकारी होते, 5 DCP होते. ड्रोनच्या साह्याने देखील ते कुठे काय चाललंय याची माहिती घेत होते. आता या सगळ्यावर काल पाणी फिरवं, कारण काल देखील एवढीच गर्दी झालेली पाहायला मिळाली आणि आज पुन्हा एकदा बघतोय तर तेवढीच गर्दी आहे. त्यामुळे आज जो काही दंगल पथक आहे, रॅपिड ॲक्शन फोर्स आहे, आणखीन ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या अपुऱ्या असल्याचं पाहायला मिळतंय, कारण गर्दीच तेवढी आहे. संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा आंदोलन एकवटलेले आहे. त्याचबरोबर गणपती बघण्यासाठी आलेल्यांची मोठी गर्दी झालेली आहे. काल आपण जर मनोज जरांगे पाटील यांचं कार्यकर्ते खरं तर काल काही माध्यमांची प्रतिक्रिया देत होते, त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की मनोज जरांगे यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आंदोलनासाठी आलोय असं सांगू नका, आम्ही बापाच्या दर्शनासाठी आलोय असं सांगा आणि तुम्ही मुंबईत या, अशा पद्धतीने जर सूचना दिल्या ते देखील बघणं महत्वाचं आहे. या संदर्भात पोलीस गुन्हा दाखल करणार का मनोज जरांगेंवर, हा देखील प्रश्न आहे. पण ज्या वेळेला पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांनी असं सांगितलं की सध्या काही गुन्हा दाखल करणार नाही आहे. सध्या आमची पहिली जी पहिलं प्राथमिकता जी असेल ती आमची ती हीच असेल की जेणेकरून वाहतूक कशी सुरळीत करता येईल, गोष्टी नियंत्रणात कशा ठेवता येतील आणि त्यानंतर गुन्हा दाखल करायचा की नाही ते आम्ही ठरवू, अशा पद्धतीची माहिती जी आहे ती सध्या पोलीस देखील देताना पाहायला मिळते. भाग्यश्री, खरं तर ही लढाई आता आरपारची झाली आहे, मागे हटणार नाही या भूमिकेवर आंदोलक ठाम आहेत, जरांगे पाटील ठाम आहेत. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर प्रशासनाचं असं म्हणणं आहे की संविधानाच्या चौकटीत राहूनच निर्णय घेता येईल. या दोन्हीमध्ये काहीतरी सुवर्ण मध्य काढण्याची गरज आता निर्माण झाली आहे का भाग्यश्री? नक्कीच सुवर्ण मध्य काढण्याची गरज निर्माण झालेली आहे. पण आपण आता जर बघितलं तर एक बातमी जी येते ती समोर अशी येते की मराठा समाजासाठी गठीत पंचावळ समिती 30 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आणि 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मराठा कुणबी व कुणबी मराठासाठीचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत पंचावळ समिती ही मुदतवाढ दिलेली आहे आणि हा शासन निर्णय आहे तो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काढलेला शासन निर्णय आहे. त्यामुळे 30 जून पर्यंत ही मुदतवाढ दिलेली आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर अद्यापही शिष्टमंडळ देखील जे येणं अपेक्षित आहे सरकारकडनं ते अजून जरांगेंच्या भेटीसाठी आलेलं नाहीये. त्यामुळे आज हे शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी येणार का, जो नवीन शासन निर्णय काढलेला आहे वंशावळ गठीत करण्याचा शासन निर्णय आहे ज्याची मुदतवाढ ज्याला मिळालेली आहे तो कशा पद्धतीने अंमलात आणणार हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे. या सगळ्यावर तोडगा काढणार का आणि कशा पद्धतीचा तोडगा काढणार हे सगळं बघणं महत्वाचं ठरणार आहे सध्या तरी नाही. भाग्यश्री, दृश्य आपण बघतोय CSMT स्थानक परिसरातील दृश्य आहेत, दुसरीकडे BMC कार्यालय समोरील ही दृश्य आहे. जिकडे नजर जाईल तिकडे फक्त आंदोलक दिसत आहेत, एकही वाहन नाहीये, सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी दिसत नाहीयेत. कुठेतरी या प्रचंड गर्दीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. भाग्यश्री, नक्कीच वाहतूक कोंडीचा त्रास प्रचंड सहन करावा लागतो. सामान्य मुंबईकरांचे यामध्ये हाल होताना पाहायला मिळतात. काल तर शुक्रवार होता, काल वर्किंग दिवस होता, काल तर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली होती. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जाम होता, भायखळा ब्रिज जाम होता, त्या साईडला बघितलं तर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जाम होता. जिथे जाऊ तिथे मराठा आंदोलकांच्या गाड्या आणि मराठा आंदोलक स्वतः चालताना पाहायला मिळत होते. आज देखील फारशी परिस्थिती वेगळी नाही. आज बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अनेक जण बाहेर पडणार आहेत आणि हा दर्शन घेण्यासाठी बाहेर पडत असताना त्या मराठा आंदोलकांनी जी गर्दी केली ती वेगळी आहे. याचबरोबर जर बघितलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील मुंबईत दाखल झालेले आहेत. त्यांच्यासाठी वाहतुकीची काही व्यवस्था वेगळी केलेली आहे. या सगळ्यामुळे सामान्य मुंबईकरांचे हाल होणार का हे बघणं मात्र महत्वाचं ठरणारे. भाग्यश्री, खरं तर
काल मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोपही केले होते। आंदोलकांसाठी सरकारनं कोणतीही सुविधा पुरवली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। स्वच्छतागृह आणि खाद्यपदार्थांची दुकानं देखील बंद ठेवण्यात आलेली आहे। तर सरकार आणि आंदोलक या दोघांमध्ये सुरू असलेल्या या संघर्षामुळे त्रास सर्वसामान्यांना होतोय। नक्कीच नक्कीच आपण जर बघतोय तर काल पण बरेच दुकानं जी या परिसरात होती ती बंद करण्यात आलेली होती। खाऊगल्ली आहे या परिसरात ही देखील बंद होती आणि आज देखील बऱ्याच परिसरातील सगळी दुकानं बंद आहेत। जो CSMT प्रांताला जाण्यासाठी जो भुयारी मार्ग आहे तिथे जी खाली दुकानं आहेत ती देखील बंद होती। यामुळे खाण्यापिण्याचं देखील त्यांचे आहे, पाणी कुठे मिळत नाहीये, पाण्याच्या बाटल्या त्यांना शोधाशोधी करावी लागते असं त्यांचं म्हणणं आहे। स्वच्छतागृहांची देखील कमतरता आहे। आंदोलक सांगताना पाहायला मिळतात आणि या सगळ्यामध्ये बघितलं तर एकंदरीतच प्रचंड हाल जसे मराठा आंदोलकांचे होतात तसे मुंबईकरांचे देखील होताना पाहायला मिळतात। भाग्यश्री, खरं तर लोकल सेवा पूर्ववत होण्यासाठी किंवा वाहतूक जी आहे ती सुरळीत होण्यासाठी लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे। आज महत्त्वाची बैठक देखील होणार आहे। त्या बैठकीनंतर काही निर्णय घेता येऊ शकतात का, काय शक्यता वर्तवली जाते? साधारण या बैठकीत नंतर काही निर्णय होतील काय बघणं महत्त्वाचं आहे, कारण या संदर्भात पाटील जे आहेत ते मराठा समितीसाठी काम करतात। त्यांनी देखील अशा पद्धतीचं काल वक्तव्य केलं होतं की आम्ही चर्चा करायला तयार आहोत। त्याचबरोबर मनोज जरांगे यांच्याबरोबर यांनी देखील सांगितलं होतं की आम्ही सरकारशी चर्चा करायला तयार आहोत। त्यामुळे दोन्ही बाजूने तयार आहेत, तर नेमकं अडलंय कुठे अशा पद्धतीचा प्रश्न मराठा आंदोलक विचारतायत। मात्र असं असतं की आज कुठेतरी तोडगा निघू शकतो का किंवा यावर काय करता येईल या संदर्भातली बैठक होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय निर्णय घेत आहेत, त्याचबरोबर ही जी काही वंशावळ अवस्था दिलेली आहे गठीत करण्यासाठी त्यावर आणखी काही निर्णय होत आहेत का हे सगळं सगळं महत्वाचं आहे। कारण ही जी गोष्ट आहे ही कायद्याच्या होणारी आहे। ऑलरेडी याच्यावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे। 3 ते 4 सुनावण्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत। यामध्ये देखील आहे की ज्यावेळेला मुख्य न्यायाधीश देवेंद्र उपाध्याय होते त्यावेळेला मराठा आरक्षणाची जी केस होती ती संपूर्ण बऱ्यापैकी ऐकून पूर्ण झालेली होती। म्हणजे याच वेळेला देवेंद्र उपाध्याय यांची बदली झाली आणि त्या ठिकाणी मुख्य न्यायाधीश अलोक आराधे आले। अलोक आराधेंनी पुन्हा एकदा ही सुनावणी आहे ती पहिल्यापासून ऐकण्यास सुरुवात केली आणि आता जर आपण बघतोय तर अलोक आराधे देखील आता सर्वोच्च न्यायालयात त्यांची बदली झाली। त्यामुळे मुख्य न्यायाधीश म्हणून श्री चंद्रशेखर आलेले आहेत आणि हे श्री चंद्रशेखर आता पुन्हा मराठा आरक्षणाची ही जी याचिका आहे ती पुन्हा नव्याने ऐकणार का, यावर पुन्हा नव्याने चर्चा करणार का, हे सगळं बघणं महत्वाचं आहे। कारण ज्या पद्धतीने सरकार दरबारी निर्णय होणार आहे त्याच पद्धतीने सायमल्टेनियसली न्यायालयात देखील प्रक्रिया सुरू आहे। त्यामुळे ही न्यायालयीन प्रक्रिया देखील तितकीच महत्वाची असल्याचं पाहायला मिळते। खरं तर भाग्यश्री, आजच्या परवानगीसाठी काही अटी शर्ती आणि नियम लागू करण्यात आले होते आणि त्या संदर्भातील एक अर्जच खरं तर आझाद मैदान पोलिसांकडे आला होता। त्यानंतर CP सत्यनारायण हे देखील या परिसरात पोहोचल्याची माहिती येते। या संदर्भात काही माहिती आहे का? नक्कीच आतापर्यंत काही विशेष माहिती आजपर्यंत मिळू शकलेली नाहीये। मात्र एकंदरीत जर बघितलं तर एक महत्वाची यामध्ये अपडेट आता आलेली आहे ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचे डॉक्टर जे आहेत ते त्यांना तपासून गेलेले आहेत आणि त्यांची जी प्रकृती आहे ती नाजूक असल्याचं देखील सांगितलं जाते त्यांच्या डॉक्टरांकडनं। RS काळे असं त्यांच्या डॉक्टरांचं नाव आहे। ते नुकतेच या ठिकाणी आझाद मैदान इथे त्यांची तपासणी करून गेलेले आहेत आणि त्यांची जी प्रकृती आहे ती नाजूक असल्याचं देखील त्यांच्याकडनं सांगण्यात येतंय सध्या तरी मेघना। मात्र बाकी ज्या सरकार दरबारी ज्या पद्धतीने काम चालू आहे ते आज नेमकं दिवसभरात दुपारपर्यंत त्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या क्लिअर होण्याची शक्यता आहे। मात्र या सगळ्या संदर्भात शिष्टमंडळ आमच्याशी कधी बोलायला येणार याची मनोज जरांगे पाटील स्वतः देखील बघत असल्याचं पाहायला मिळतं। भाग्यश्री, ही जी दृश्य आपण पाहतोय लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर ही जी दृश्य दिसत आहेत त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक बेस्टची बस जी आहे गेल्या तासाभरापासून अडकलेली आहे। आंदोलकांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। या संदर्भात काही माहिती आणि हे जे आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी रस्त्यावरच अन्न शिजवल्याची देखील माहिती समोर येते। नक्कीच 5,000 आंदोलकांना इथे परवानगी देण्यात आली होती। मात्र 5,000पेक्षा अधिक आंदोलक कोणी आहेत पाहायला मिळते। वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईतले हे आंदोलक पसरलेले आहेत आणि जसं सकाळ होईल तसं ते सगळे आझाद मैदानाकडे वळताना पाहायला मिळतात। आता देखील जर बघितलं तर आझाद मैदान पूर्ण भरलेलं आहे आणि आझाद मैदान पूर्ण भरल्यामुळे आपले आंदोलक सगळे बाहेर गेलेले आहेत। त्यातच आझाद मैदान इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात चिखल झालेला आहे। रस्त्यावर उभं राहणं या आंदोलकांनी पसंती केलेलं आहे। खरं तर काल देखील मनोज जरांगे पाटील यांनी हे सगळे जे आंदोलक आहेत ते धुमाळ काढण्याचा
वेगवेगळ्या पालापट्ट्यातून हे आंदोलक आता एकत्र झालेले पाहायला मिळतात. खरं तर हकेशच्या आंदोलकांची गैरसोय होत असल्यामुळे कुठेतरी हे जे आंदोलक आहेत ते संतप्त झालेत आणि त्याच्याचमुळे मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी या आंदोलकांशी चर्चा करत असल्याची देखील माहिती मिळते. नक्कीच कारण त्यांची गैरसोय होते आणि त्यासाठी ते प्रचंड वैतागलेले आहेत. सकाळपासून आपण जर बघितलं तर स्थानकामध्ये त्यांनी पथारी बसवले आहेत. काल देखील त्यांनी स्थानकामध्ये निवारा घ्यायचं निश्चित केलेलं होतं. त्यातले अनेक आंदोलकांनी स्थानकामध्ये निवारा घेतला. त्यामुळे स्थानकाची देखील दुर्दशा झालेली पाहायला मिळते. त्यातच मुंबईकर स्वतः प्रवासी संख्येने प्रवास करत असतात सीएसएमटी स्थानकावरनं. त्यामुळे ती देखील गर्दी आणि आणखी देखील गर्दी अशा पद्धतीने प्रचंड स्थानक परिसर बंद केलेला आहे. गर्दीने सुरत आहे.